नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत 6 महिन्याच्या बेबीसाठी फ्रॉक. तर या फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फ्रॉकचं माप मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे. तर टॉपची उंची आपण 8 इंच घेतली आहे, शोल्डर घेतला आहे 2.5 इंच, मुंडा घेतला आहे 3.5 इंच आणि गळा खोली घेतली आहे 2 इंच आणि गळा रुंदी घेतली आहे 2 इंच. तर हे आपण व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तर आपली छाती आहे 8.5 इंच, म्हणजे 4.5 इंच इथे आपण घेतलं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. तर आता मी हे अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहे. तर बघा, इथे मी हे अस्तर ठेवलेलं आहे मेन फॅब्रिकवर आणि इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर इथे मी 10 इंचाची दोरी लावणार आहे शोल्डरला. तर बघा, या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे माझी शिलाई मारून झालेली आहे. तर आपण आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत आणि इथे छोटे छोटे नॉचेस मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पलटवताना इझी होईल यासाठी. तर बघा, आता इथे मी एक दाबटीप मारून घेणार आहे. तर आता आपले हे दोन्ही भाग रेडी झालेले आहेत. बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचं सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे पूर्ण. सेम याच पद्धतीने बॅक साईडचं सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. तर आता आपण फ्रॉकचा घेर बघणार आहोत. तर 10 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 37 इंचाचा पूर्ण घेर आहे हा आपला, दोन्ही साईड. तर बघा, इथे दोन्ही भाग मी कट करून घेतलेले आहेत, आपल्याला घेरसाठी लागणार आहेत ते. तर आता आपण इथे जॉईन करून घेऊया घेर. तर इथे आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर बघा, इथे थोड्या मोठ्याच प्लेट घ्यायच्या आहेत, जेणेकरून फ्रॉकचा घेर छान वाटेल असं. आता आपण इथे अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, अस्तर याप्रमाणे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे परत मी एक दाबटीप मारून घेणार आहे. तर फ्रॉकच्या प्लेट्स तुम्ही बघू शकता, खूप छान अशा प्लेट्स आलेल्या आहेत. तर मी इथे दुसरा भागही तयार करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने. आता आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत सरळ बाजूनी आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर बघा, दोन्ही साईडने मी याच पद्धतीने इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण इथे फिटिंगसाठी माप टाकणार आहोत. तर आपली छाती आहे 8.5 इंच आणि इथे 1.5 इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे, जेणेकरून बेबीला नंतरसुद्धा हा फ्रॉक यूज करता यावा यासाठी. आपण इथे 1-2 शिलाई एक्स्ट्रा ठेवणार आहोत. तर इथे मी कंबर 8 इंच घेतलेली आहे आणि छाती 8.5 इंच घेतलेली आहे. तर बघा, इथे मी आतमध्ये दोरी लावणार आहे फिटिंगसाठी. तुम्ही हवं तर कपड्याचं इथे बेल्टसुद्धा बनवू शकता. मी इथे रेडीमेड दोरी लावलेली आहे. तर इथे मी 1-2 शिलाई एक्स्ट्रा ठेवणार आहे, जेणेकरून नंतरसुद्धा हा फ्रॉक वापरता यावा यासाठी. तर बघा, आता आपली इथे फिटिंग करून झालेली आहे. तर आता आपण इथे दोरीला लटकन लावून घेणार आहोत. तर
2.5 इंचाच्या मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर बघा इथे आपण नॉर्मल जसं ब्लाऊजला वगैरे लटकन लावतो त्याचप्रमाणे मी इथे सिंपल लटकन लावून घेणार आहे। तर या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर बघा इथे मी हे लटकन लावून घेतलेले आहेत पूर्ण। तर आता मी इथे समोरच्या गळ्याला इथे लेस लावून घेणार आहे, स्टोन लेस असते ती। तर इथे मी ही व्यवस्थित चिपकवून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून फ्रॉकचा लुक छान दिसेल यासाठी। आणि मी इथे समोर एक छोटासा बो लावून घेणार आहे आणि त्यावर एक छोटंसं शो बटन। तर आपला पूर्ण फ्रॉक रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।